नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी मी प्रतिकरणकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझी यूट्यूब चॅनल कोकणी वारसावर। तर आता मी आहे चिपळूण रेल्वे स्थानकावर आणि सकाळचे 4:30 वाजता। तर चिपळूण रेल्वे स्थानकाचं पुनरीकरण झालं आहे आणि त्या पुनरीकरणामध्ये रेल्वे स्थानकाचं एक नवीनच रूप पाहायला आपल्याला मिळणार आहे आज। तर चला मित्रांनो, जाऊया आपलं चिपळूणचं पुनरीकरण झालेलं रेल्वे स्थानक पाहायला। तर आता आपण जात आहोत चिपळूण स्टेशनचं पुनरीकरण झाले त्या बाजूला आणि डाव्या बाजूला आपलं तिकीट घर आहे, तिथे आपण तिकीट काढतो। आणि समोर जे तुम्हाला चित्र दिसतंय ते श्री प्राध्यापक मधु दंडवते हे आपल्या कोकणातील कोकण रेल्वेचे शिल्पकार आहेत। कारण त्यांनी कोकणात रेल्वे सुरू केली आणि त्यांच्यामुळेच कोकणात रेल्वे पहिल्यांदा धावू लागली, त्यामुळे त्यांना कोकणातील रेल्वे शिल्पकार असे संबोधले जाते। तर पहिल्या चित्रात असं दाखवलं आहे की मुंबईकर आपल्या मुलांना घेऊन कोकणात येतात आणि त्याच बाजूला आपल्या कोकण रेल्वेचं चिन्ह आहे आणि या बाजूला आपल्या चिपळूणमधील प्रसिद्ध ठिकाणांची चित्र काढण्यात आली आहेत, ती बघूया। तर हे चित्र आपल्या चिपळूणमधील सवतसडा या धबधब्याचं आहे आणि या बाजूला धुळाई देवीचं मंदिर याचं चित्र साकारण्यात आलं आहे वालोपे येथे। आणि या बाजूला आपल्या वाशिष्ठी नदीचं पूर्ण दृश्य चित्रकाराने एका सुंदर प्रकारे साकारलं आहे आणि दुसऱ्या बाजूस पण खूप चित्र आहेत। तर इथे विद्यासिनी मंदिर चिपळूणमधील आणि या बाजूला श्री सुकाई वरदाई महाकाळ मंदिर कुंभारली इथे चिपळूण खूप जागृत देवस्थान आहे हे। आणि या बाजूला श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्र याचं चित्र साकारण्यात आलं आहे। तर या बाजूला पण काही चित्र साकारण्यात आले आहेत, त्यातच हे एक श्री क्षेत्र परशुराम मंदिर आणि त्याच बाजूला पांडवकालीन लेणी याचं चित्र साकारण्यात आलं आहे। आणि त्याच पुढे चिपळूणमधील प्रसिद्ध मंदिर श्री गांधारेश्वर या मंदिराचे चित्र साकारण्यात आलं आहे आणि हे मंदिर वाशिष्ठ नदीच्या बाजूला वसलं आहे आणि खूप सुंदर असा परिसर आहे त्या बाजूला। आणि त्याच पुढे चिपळूणमधील तिवरे धरण याचं चित्र साकारण्यात आलं आहे आणि त्याच पुढे जय सांबा मंदिर पडगाव देवरुख हे मंदिर याचं चित्र साकारण्यात आलं आहे आणि याच्या पुढे कोळकेवाडी धरण याचं चित्र आहे आणि त्याच पुढे श्री राम वरदाई मंदिर दादर याची प्रतिमा चिपळूणमध्ये आहे, त्याचं चित्र साकारण्यात आलं आहे। तर समोर एक पुतळा साकारण्यात आला आहे आणि त्यामध्ये असं दर्शवलं आहे की चाकरमानी आपल्या सहकुटुंबाला घेऊन कोकणामध्ये येत आहेत असं त्या पुतळ्यामध्ये दर्शवण्यात आलं आहे। तसेच इथे येणाऱ्या प्रवाशांसाठी 2 व्हीलर पार्किंगची सुद्धा सोय आहे आणि भली मोठी अशी पार्किंग आहे आणि सुंदर असं छत वगैरे आहे आणि कधी तुम्ही इकडे आलात तर पार्किंगचा कधीच प्रॉब्लेम होणार नाही, कारण का भली मोठी अशी जागा आहे पार्किंगसाठी। तसंच पहिले इकडे मातीच माती होती, त्यामुळे पावसातून सगळीकडे चिखल व्हायचा
आणि सामान ठेवायला थोडा प्रॉब्लेम व्हायचा. पण आता वरती छत बांधल्यामुळे आणि खाली लादी बसवल्यामुळे पावसातून सुद्धा सामान ठेवायची काळजी मिटली आणि सुंदर असं आपलं रेल्वे स्टेशन बनवलं. आणि या बाजूला वारली चित्रकला याचं चित्र काढण्यात आलं आहे. आणि हा आपला शिमगा उत्सव याचं सुंदरसं असं छायाचित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. शिमगा म्हणजेच आपल्या कोकणकरांचा जीव असतो. शिमगा आणि गणपती आपण कोकणकर कधी चुकवत नाही, किती काही झालं तरी. आणि तसंच या बाजूला आपल्या सणांचं म्हणजेच गुढीपाडवा आणि आपले सण समारंभ असतात त्यांचं छायाचित्र साकारण्यात आलं आहे. आणि या बाजूला आपली गौमाता आपल्या तान्या बाळाला दूध पाजताना असं दाखवलं आहे. या बाजूला आपल्या चिपळूण बस स्थानकावर जाणारी एस टी लागली आहे आणि ही एस टी याच बाजूला लागते आणि साईडला इथे लिहिलं आहे बस स्टॉप म्हणून. आणि या बाजूला सर्व रिक्षा लागतात आणि इथे रिक्षा स्टँड आहे. सर्वांचं विभागणी खूप चांगल्या पद्धतीने केले. आणि जो हा वरती गोल आहे त्यामध्ये आपले जे प्राणी असतात जंगलातले त्यांचे सगळे पुतळे आहेत आणि असं अभयारण्यासारखं सगळं साकारण्यात आलं आहे. आपल्या कोकणातील जे जे घटक महत्त्वाचे असतात ते सर्व इथे दर्शवण्यात आले. या बाजूला पलीकडे रिक्षा थांबतात, तिकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे. आणि या बाजूला पण खूप सुंदर सुंदर अशी चित्र साकारण्यात आली आहेत. तर ही आपली सुंदरशी वाशिष्ठी नदी आणि त्याच बाजूला जी समुद्रातून एक भाग आतमध्ये येतो आणि त्याला खाडी असं म्हणतात, त्याचं चित्र साकारण्यात आलं. आणि या बाजूला आपली नांगर शर्यत जी आपण गावी असते आपल्या, त्याचं चित्र साकारण्यात आलं. आणि त्याच बाजूला आपल्या कोकणातली लावणी, भात लावणी, त्याचं चित्र इथे काढण्यात आलं आहे. आणि पुढच्या बाजूला पण काही चित्र आहेत, जसे की रिक्षावाले आणि चाकरमानी. आणि या बाजूला गावातून मुंबईला परत जाताना चाकरमानी असे दर्शवले आणि त्यांच्या डोळ्यातून
पाणी येत आहे, कारण आपल्या कोकणातून जाताना थोडं दुःख वाटतंच. आणि या बाजूला पदार्थांची चित्र काढण्यात आली आहेत सुंदर अशी. मित्रांनो, कसं वाटलं आपलं चिपळूण रेल्वे स्थानक हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणी वारसा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.